हत्तीचं बळ. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेत्याचे गाड्या अडवतात कार्यकर्ते. अरे तू आमच्यामुळे आमदार आहेस, तू आमच्यामुळे खासदार आहेस असं म्हणून गाड्या अडवतात. पण देगलूरची कार्यकर्ते अत्यंत शांत विचाराचे आहेत, अशा आक्रमक भूमिकेचे नाहीत. हे त्याचं ते नशीब आहे त्याचं लोकप्रतिनिधीचं की ती स्फोटक भावना कुठल्या कार्यकर्त्यामध्ये नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा गाड्या रोडे घालतात, टमाट्याने फेकून मारतात, जा विचारतात तू आमच्यामुळे आमदार झालास, तू आमच्यामुळे खासदार झालास, आमच्यामुळे गाड्यामध्ये फिरतोस, एसी मध्ये बसतोस, आमचं म्हणणं ऐकूच कोणाचं. ही देगलूरची जनता शांत आहे साहेब, प्रेमळ आहे, त्या भावनेची नाही. त्याचं जाणून राहिलं पाहिजे लोकप्रतिनिधीचं. खोटं नाटक व्हायला येऊन भेटा ना तुम्ही. नाही आता माझं म्हणणं नाही स्वतःच, तुमच्या मनात जरी नसेल, एक अल्पसंख्याकचा माणूस बसले म्हणून तुम्ही येत नाही का हे मला वाटलं आता. आणि त्या जागी दुसरं कोणते राहिले असतं, पुळपुळ आले असतं तुम्ही सगळे जण. हे दुर्दैवानं तर त्यांना भेट दिली आणि सोयीची पाहणी केलेली आहे. सर काय सांगाल की सर्वसामान्य शेतमजुराच्या दृष्टिकोनातनं जे जनतेचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी मिटावेत या दृष्टीने त्यांनी उपोषणाला बसले, काय सांगाल? मुळात मिरामुद्दीन साहेब हे एक लढाऊ कार्यकर्ते आहेत. माझ्या प्रशासकीय कालावधीमध्ये त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी अनेक वेळा आंदोलनं, निवेदनं आणि आवाज उठवलेला मी त्याचा साक्षीदार आहे. पण मागच्या 6 दिवसापासून ते या ठिकाणी जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या अनेक समस्याच्या अनुषंगाने 15 जवळपास त्यांच्या मागण्या आहेत. त्या मागणीच्या अनुषंगाने ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आजचा 6वा दिवस आहे आणि मला 2-3 दिवसापर्यंत थोडंसं मी सिरियस घेतलं नव्हतं त्या विषयाला, पण कालपासून लक्षात आलं की हा व्यक्ती वय झालेला असतानाही आमरण उपोषण करतो आणि लढणं हे त्यांच्या रक्तातच आहे. मिरामुद्दीन यांना पूर्ण शहर ओळखतं. ते कधी एकाही मागणीमध्ये त्यांची स्वतःची मागणी नाहीये, ते सामान्य माणसासाठी मागणी आहे. एक सत्ता पक्षातला पदाधिकारी म्हणून माझ्या भावना वाटल्या की आपलं एक जुनं नातं, सहकारी आहेत माझे ते जुने, त्यामुळं मी आज या ठिकाणी भेटायला आलो. आतापर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम होती, त्यांची शुगर BP लेवल चेक केली. शुगर जवळपास 90-92 शुगर आलेली आहे. BP पण बऱ्यापैकी पंक्च्युएट होतोय. त्यामुळं ते कुठल्या पक्षातून उपोषण करतात, काय करतात ही बाब गौण आहे. सामान्य शेतकऱ्यांसाठी, शहरातल्या नागरिकांसाठी ते उपोषण करतायत. ही अत्यंत भूषणावा बाब नाहीये, कारण काही अडीअडचणी असते दूर करण्यासाठी त्या लढतायत. पण आजची त्यांची परिस्थिती पाहता खूप खालवलेली आहे. मी त्यांना धीर दिले, त्यांना विनंती केली. या ठिकाणी आमचे चाचा आहेत, शत्रुघ्न दादा आहेत, राजू कांबळे आहेत, राजू पाटील आहेत, वकील साहेब आहेत, सर्व या ठिकाणी पदाधिकारी आहेत. पक्षीय विषय नाही, पण या गावातला एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून मिरामुद्दीन साहेबांच्या प्रश्नावरती प्रशासनाने दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी मी सत्ता पक्षातला पदाधिकारी असलो तर मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना तात्काळ कळवल. त्याचबरोबर या ठिकाणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी आता या ठिकाणी बोलणं झालं, माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना बोलणं झालं, माननीय शिव मॅडम असतील यांच्याशी माझं बोलणं झालं. हे सर्व येऊन ज्या समस्या, मागण्या आहेत त्या इथं सोडवणाऱ्या, त्या शक्यतो या ठिकाणी सोडवण्याचा ते प्रयत्न नक्कीच करतील. ज्या समस्या, मागण्या शासन स्तरावरच्या आहेत त्याच्यासाठी ते यांच्याकडून मागणीचा अहवाल घेऊन ते शासनाला पाठपुरावा करतील असं मला त्यांनी आत्ता नुकतंच सांगितले. त्या पद्धतीनं यांना मी विनंती केलेली आहे. तब्येत महत्वाची आहे आणि मीराबाईलाही माझी विनंती आहे की आज प्रशासनाचे पदाधिकारी येतील किंवा सकाळी अधिकारी येतील, पदाधिकारी येतील, तर आपण त्यांच्या विनंतीला मान द्यावं आणि आपला लढा हा मागणीचा कायम ठेवा, पण तब्येत पण सांभाळणं आवश्यक आहे.